मित्रांनो बघा, आज ना या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की मित्रांनो अशी ना 3 कामं, होय मित्रांनो, अशी ना 3 कामं, जी 3 कामं ना जर एखादी बाई, जर एखादी भाभी, जर एखादी वहिनी किंवा एखादी मुलगी जर ती 3 कामं ना तुमच्या सोबत जर ती करत असेल तर मित्रांनो समजून जावा की मित्रांनो तिला तुम्ही ना आवडता, तिच्या मनामध्ये ना तुमच्याविषयी प्रेम आहे, तिच्या मनामध्ये तुम्ही घर केलं आहे, तिला तुम्ही आवडता. कारण मित्रांनो बायकांना किंवा मुली अशी कामं तेव्हाच करतात जेव्हा त्यांना एखादा मुलगा, एखादा म्हणजे पुरुष त्यांना आवडत असतो आणि त्यांना त्या पुरुषाला, त्या मुलग्याला आपलं प्रेम ना त्यांना दाखवायचं असतं की अरे वेड्या तू मला आवडतोस, असं दाखवण्यासाठी ना बायका मुद्दामून अशी कामं करायला सुरुवात करतात. तर मित्रांनो ती 3 कामं ना आता मी तुम्हाला सांगतो, तर मित्रांनो नीट लक्ष देऊन हा व्हिडिओ बघा. तर चला सुरुवात करूया आजच्या या व्हिडिओला. तर मित्रांनो बघा, सर्वात पहिल्यांदा जे पहिलं काम आहे तर ते पहिलं काम ना असं आहे मित्रांनो की मित्रांनो तुम्हाला ना वारंवार रील्स पाठवणं. काय बोललो मी? तुम्हाला ना वारंवार रील्स पाठवणं. आता बघा मित्रांनो, आजकाल ना रील्स पाठवणं आणि रील्स बघणं ह्याचं जे फॅड आहे ना ते आजकाल खूप जास्त चालू आहे. रील्स म्हणजे मित्रांनो तुम्हाला माहीत असेल की मित्रांनो ते व्हिडिओ जे म्हणजे काही सेकंदाचे, काही म्हणजे मिनिटाचे जे व्हिडिओ असतात ना, जे म्हणजे आपण इंस्टावर किंवा फेसबुकवर आपण ते व्हिडिओ बघतो. तर मित्रांनो ते व्हिडिओ ना म्हणजे लोक आजकाल खूप म्हणजे बघतात आणि एकमेकांना पाठवतात. आणि मित्रांनो असं ना रील्स पाठवून लोक म्हणजे न बोलता समोरच्या व्यक्तीला आपल्या भावना प्रगट करतात. म्हणजे मित्रांनो जर एखादी बाई ना तुम्हाला वारंवार जर म्हणजे अशा रील्स जर ती पाठवत असेल, ज्या रील्स ना प्रेमाच्या संबंधित असतील किंवा त्या रील्स ना नाते संबंधांच्या संबंधित, म्हणजे मित्रांनो त्या रील्स मध्ये ना प्रेमाबद्दल किंवा मित्रांनो नात्यांबद्दल जर काय बोललं असेल आणि मित्रांनो त्या रील्स जर ती तुम्हाला वारंवार पाठवते, तर मित्रांनो त्याचा अर्थ ना असाच असतो की मित्रांनो ती तुम्हाला दाखवते की म्हणजे मला तू आवडतोस. आणि मित्रांनो ही गोष्ट ना ती न बोलता त्या रील्सच्या माध्यमातून तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करते. नाहीतर मित्रांनो असं ना कोणती पण बाई कोणत्या पण पुरुषाला अशा प्रेमाबद्दलच्या, अशा नाती संबंधांच्या बद्दलच्या अशा रील्स ना ती कधीच असं कोणत्या पण पुरुषाला फालतूमध्ये पाठवत नाही. तर मित्रांनो हे काम ना तुम्ही लक्षात ठेवा. आता त्याच्यानंतर जे दुसरं काम आहे तर ते दुसरं काम ना असं आहे मित्रांनो की मित्रांनो तुम्हाला ना स्वतःच्या हाताने तुम्हाला भरवणं किंवा तू मला तुझ्या हाताने भरव असा हट्ट करणं. काय बोललो मी? तुम्हाला ना आपल्या स्वतःच्या हाताने तुम्हाला भरवणं किंवा तू मला तुझ्या हाताने भरव असा हट्ट करणं. आता बघा मित्रांनो, जेव्हा तुम्ही ना दोघं पण कुठे पण फिरायला जाता किंवा तुम्ही ना दोघं कुठे पण जाता आणि दोघं तुम्ही जेव्हा ना एका टेबलावर बसून जेव्हा तुम्ही खाणं खाता, मग तो मित्रांनो डबा असू शकतो किंवा मित्रांनो तुम्ही जेवण करत असशीला किंवा मित्रांनो तुम्ही असं रस्त्यावर ना कुठेतरी म्हणजे वडापाव किंवा मित्रांनो पाणीपुरी असं तुम्ही काय पण जेव्हा दोघं पण खात असशीला ना, तेव्हा मित्रांनो ती बाई ना मुद्दामून आपल्या हाताने तुम्हाला भरवणार किंवा मित्रांनो ती ना असा हट्ट करणार की म्हणजे तू ना तुझ्या हाताने मला भरव. म्हणजे मित्रांनो तेव्हा तुम्हाला ना असं वाटू शकतं की म्हणजे ही बाई ना, आम्ही दोघं मित्रमैत्रिणी आहोत त्यामुळे म्हणजे ही बाई ना असं करत असेल. पण मित्रांनो असं नसतं. बायका ना त्याच पुरुषाला आपल्या हाताने भरवतात किंवा मित्रांनो त्याच पुरुषाच्या समोर असा हट्ट करतात की म्हणजे तू ना तुझ्या हाताने मला भरव, जो पुरुष त्यांना आवडत असतो. नाहीतर मित्रांनो बायका ना असं कोणत्या पण पुरुषाला आपल्या
आपल्या हाताने कधी भरवत पण नाही आणि असं कोणत्या पण पुरुषाला मला भरव असं त्याला सांगत पण नाही. तर मित्रांनो हे काम ना तुम्ही लक्षात ठेवा. आता त्याच्यानंतर जे तिसरं काम आहे तर ते तिसरं काम ना असं आहे मित्रांनो की मित्रांनो तुमच्या ना प्रत्येक सुखदुःखांमध्ये तुमच्या सोबत असणं. काय बोललो मी? तुमच्या ना प्रत्येक सुखदुःखांमध्ये तुमच्या सोबत असणं. म्हणजे मित्रांनो ती बाई ना तुमच्या प्रत्येक गोष्टीमध्ये, मग तुम्ही सुखी असाल किंवा तुम्ही दुःखी असाल, तुमच्या प्रत्येक सुखदुःखांमध्ये ती तुमच्या सोबत असेल. म्हणजे मित्रांनो तुम्ही ना कोणत्या पण प्रॉब्लेममध्ये फसलात आणि त्या प्रॉब्लेममध्ये ना भले तुमच्या सोबत कुणीच नसेल तरी पण मित्रांनो ती बाई ना तुमच्या सोबत त्या प्रॉब्लेममध्ये ती असणार मित्रांनो. आणि जर तुमच्या आयुष्यामध्ये ना काही ना काहीतरी चांगलं झालं सो मित्रांनो म्हणजे तुमचे ना बाकीचे लोक तुमच्याकडे येण्या अगोदर ती तुम्हाला अभिनंदन करायला सर्वात पुढे येणार. म्हणजे मित्रांनो ती ना तुमच्या प्रत्येक सुखदुःखांमध्ये तुमच्या सोबत असणार. तर मित्रांनो हे पण काम ना हेच सांगतं की मित्रांनो तिला तुम्ही आवडता, तिचं तुमच्यावर ना प्रेम आहे. नाहीतर मित्रांनो असं ना कोणती पण बाई असं कोणत्या पण पुरुषाच्या प्रत्येक सुखदुःखांमध्ये ती त्याच्या सोबत अजिबात राहत नाही. बायका फक्त ना त्याच पुरुषाच्या सुखदुःखांमध्ये त्याच्या सोबत असतात जो पुरुष त्यांना आवडत असतो, ज्या पुरुषावर ना त्यांचं प्रेम असतं. तर मित्रांनो ही 3 कामं ना तुम्ही लक्षात ठेवा. तर मित्रांनो चला आता भेटूया दुसऱ्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. खुश रहा, हॅप्पी रहा, स्वतःची काळजी घ्या. लव्ह यू सो मच ऑल ऑफ यू.